अरे शिमरेला तुझं बूट कुठे बूट? जेडी बघा लपून कशी बघते. आणि इथे इंडियाचा फ्लॅग लागलेला आहे. गाईज मी परत युटर्न मारला. कुत्रे पाठीवले भुकतात आहे. जय कोहली, जय आगरी, जय एकविरा. काय बनवलंस तुम्ही? खिचडी बनवली. खिचडी बनवली. तर तुम्हाला मी दाखवतो खिचडी मम्मीने कशी बनवली. इथे बघा, हे बघा ही खिचडी बनवली. आम्ही खाऊन झाली, दाखवलं नाही ते. का दुपारच्या टायमाला ना आम्ही गरमी पक्की वाढले दुपारच्या टायमाला, म्हणून आम्ही यांना जरा एसी मध्ये टाकतात. जेरी घाबरते इथे राहायला, काय माहिती तिला भीती वाटते इकडे राहायला, ती लपली. पण हे दोघ जण मस्त झोपतात इथे थंडीमध्ये, मस्त एसीच्या हवात. अरे 24 वरती ठेवलेली. गाईज यांना एसी मध्ये ठेवला नाही तर यांचे केस गलतील, आणि केस गलायला लागल्याच्या नंतर मग त्यांना काय पण होऊ शकतं. म्हणजे जास्त गरमीच्या पायी त्यांची तब्येत पण बिघडू शकते. आता बघा यांचा कोट मस्त वाढत चाललाय. आणि छोटी जेरी ही, आम्ही छोटी जेरी बोलतात, पण हिचं नाव सिमरेला आहे. सिमरेला, सिम्बा नेहमीच झोपलेला असतो. सिम्बा ये, सिम्बा चिरागो. आणि सिमरेला आणि जेरी तिथे असणार. जेरी बघा लपून कशी बघते. हे जेरी काय लपून बघत? भारे भारे. गाईस मी पण इथं झोपायला आलो. थंडी मस्त इथे आहे, झोपायची तयारी चालू झाली. हा मस्त हवा देरी आहे. बाहेर गेल्याच्या नंतर चटके बसतात. आणि यांना तर काय मस्त झोपा झाल्यात, सगळ्यांना झोपलेत. ए इथं बघ, ए शिमरेला, ए सिमरेला तुझं बूट कुठे आहे? अय शिमरेला तुझं बूट कुठे बूट? तुझा राजकुमार आला नाही का बूट शोधत शोधत? हा नाही आला बुद्ध. तिला शोधत येईल ना. नाही आला तुझा राजकुमार. बूट घालते का ती? शोधायला येईल बुटाला. बिचारी बूटच नाही घालत. गाईज आता आम्ही झोपून उठलेलो आहे, आणि आता मम्मी काय करते ते बघू. अरे हे काय, तिघांनी बुकिंग केले ते खाऊची. खाऊ पाहिजे त्यांना. तिघ जण ते येऊन बसले मम्मीकडे खाऊ मागण्यासाठी. चला यांना मी खाऊ देतो. आपला पण खाऊ. हे घे खाऊ खाऊ. तिघ जण आले खायला. जेरी पहिलेच खाते. तर गाईज तुम्ही इथं माझं कबाड बघा. आता मी या कबाडच्या घड्यावड्या करतो आणि तुम्हाला दाखवतो मी या कबाडच्या घड्या कशा आहेत. तर गाईज तुम्ही इथं बघू शकता ते कबाड बघा कसा लावलेला आहे मी. ते खालती पण लावलेलं आहे आणि इथं वरती पण असे कपडे लावलेले आहेत. आणि अर्धे कपडे मी धुवायला टाकलेले आहेत आणि अर्धे कपडे मी फेकलेत. तर गाईज मी चाललोय जिमला. आजचा माझा फर्स्ट डे जिमला जायचा. तर आता मी लीफ इथं बोलवलेली आहे 4थ्या मधल्या. तर गाईज लीफ इथं आलेली आहे. बघा आपण जाऊ. आता तुम्हाला जिम मध्ये भेटल्याच्या नंतर दाखवतो. तर गाईज मी जिम मध्ये आलेलो आहे आणि ही बघा आपली अशी जिम आहे. हे जिम सर आहेत आमचे. आणि बघा ही आमची जिम तुम्ही अशी बघू शकतात.
हेवी वर्कआउट चाललं सगळ्यांचा. सर काय प्राइस काय? प्राईस आहे बघ आता 600 रुपये महिन्याची फी आहे आणि 200 रुपये ॲडमिशन फी आहे असं. तर चला स्टार्ट करू आपण वर्कआउट करायला. तर गाईस तुम्ही इथं बघू शकता ते सायकल चालवतोय आणि तुम्ही इथं जिम बघू शकता. त्या साईबाबाची फ्रेम लागलेली आहे आणि इथे समोरच सर बसतात आमचे जिमचे आणि इथे इंडियाचा फ्लॅग लागलेला आहे आणि सगळेजण इथं जिम करतात आहे. 8 मिनटं झालेत सायकलला चालून आणि 16 लेवलवरती ठेवलेलं आहे आणि इथं श्रेयस दादा चाललेला आहे, जिमचा ट्रेनर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ते सगळेजण जिम करतात आहे आणि जिम करता करता मॅच पण बघतात आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. गाईज तुम्ही इथं बघू शकता ते 45 मिनिट झालेले आहेत आणि 21 सेकंड झालेले आहेत आणि मी कॅलरीज बर्न जे केलेले आहेत ते 260 कॅलरीज बर्न केलेले आहेत. गाईज इथं बघा चालतोय कसं. शकता 9:43 झालेले आहेत आणि 9:43 झाले तर पब्लिक बघा आहे, अजून पब्लिक कमी झाले पण तरीसुद्धा मॅच बघता बघता सगळेजण जिम करतात आहे. आणि इथं शुभम दादा आलेला आहे जिम करण्यासाठी आणि सगळ्यांना चालत घरी. शुभम दादा पण इथं चाललेलं आहे आणि सगळे चाललेले आहेत. बघा जिम किती खाली झालेलं आहे. तर चला आता मी पण निघतो जिममधून आणि घरी तुम्हाला भेट. गाईस जिममध्ये जाऊन मी बॉडी बनवली, एका दिवसामध्ये बॉडी बनवलेली आहे मी. तर आता मी चाललो घरी आणि तुम्ही समोर बघा किती रस्ता सुमसाम झालेला आहे. तर आता इथून चाललो आहे मी आणि कुत्रे पण इथं बसले माझ्यावरती अटॅक करायचं. आता मी एकदम हलवलं चाललो आहे. गाईस मी परत U-टर्न मारला, कुत्रे पाठीवले भुकतात आहे. हे बघा त्या साईडला कुत्रे आहेत आणि तो कुत्रा शोधत आला आणि मी चाललो. आता बघा मी आता मेन रोडवरून चाललो आहे, जो सर्कल आहे टिटवाल्याचा, गणपती मंदिरच्या इकडचं सर्कल आहे आणि आपला गणपती मंदिर आहे इथे. तुम्हाला तो पण दाखवेल एका ब्लॉकमध्ये. तर आता मेन रोडवरून चाललो आहे. गाईस तुम्ही इथं बघू शकता त्या सर्कलने मी इथून आलो, म्हणजे गोल फिरून आलो पूर्ण. आणि शॉर्टकट जो होता तो होता. तुम्हाला अंदाजा लागणार असणार का अंधार किती आहे तिथे, आणि तिथेच सगळे कुत्रे आहेत. तर चला आता मी चाललो घरी. फायनली मी मारा टेम्परेचरच्या इथं आलेलो आहे. तर चला आता जातो घरी. किचनमध्ये होती ना गाईज फायनली मी घरी आलेलो आहे आणि आता जरासं मी फ्रेश पण झालेलो आहे. इथं बघू शकतात तुम्ही. ते बघा फ्रेश झालेलो आहे मी. तर आता तुम्हाला मी माझी डाएट दाखवतो का मी काय काय आता खातो. तर गाईज माझी डाएट बघा, मी तुम्हाला डाएट दाखवतो माझी. इथे बघा हे अंडी इथे आहेत आणि 2 केली आहेत, हे खाणार मी. तर गाईज इथेच मी ब्लॉग एंड करतो.